मिझोराममध्ये शिरण्यासाठी परमिट लागतं. मॅथ्यू आणि त्याच्या साथीदारांनी पहिल्यांदा मिझोराममध्ये प्रवेश करण्यासाठी परमिटचा वापर केला, परंतु नंतर परमिटशिवाय अनेकदा ते मिझोराममध्ये शिरले आणि मिझोराममधून म्यानमारमध्ये ये जा करत राहिले. तिथल्या बंडखोरांच्या संपर्कात राहिले. UAPA कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि NIA कोर्टाने त्यांना 27 मार्चपर्यंतची कोठडी सुनावलेली आहे. मॅथ्यू वॅन हे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. तो मूळचा फिल्म मेकर, लघुपटांची आणि डॉक्युमेंटरीची निर्मिती करतो, परंतु बहुधा CIAने त्याला दिलेलं हे कव्हर असावं. मुळात तो CIAचा एजंट असावा आणि CIAच्या इशाऱ्यावरून जगभरामध्ये CIAची जी ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशन्समध्ये मॅथ्यू वॅन सहभागी होत असतो. 2011 मध्ये पहिल्यांदा तो चर्चेत आला. लिबियाचा हुकुमशहा मोहरम गद्दाफी याच्या विरोधात बंडखोरांच्या बाजूने युद्धात उतरल्यामुळे बंडखोरांच्या बाजूने तो लिबियामध्ये लढत होता, परंतु गद्दाफीच्या सैन्याने त्याला अटक केली आणि अबू सलीम या कुख्यात तुरुंगामध्ये त्याची रवानगी करण्यात आली. या तुरुंगामध्ये जवळजवळ 5 महिने तो कैदेत होता, परंतु बंडखोरांनी जेव्हा लिबियावर विजय मिळवला त्याच्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.